फक्त जरा बाकी आहे मला 500 मीटरला लेप मारायचे. असली साडसाती करू नका तुम्ही. काय यायला नेऊन ते हवालदार कोण ठेवलं यार, कुठले आणलाय हवालदार यांना हाकला यार इथून. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता योगा चाललोय मी. काल रात्री भरून ठेवलेली गाडी होती आपली, म्हणजे संध्याकाळच्या टायमाला भरून ठेवलेली गाडी होती. तर अगरबत्तीचं पावडर मला खाली करायला जायचं आहे. आतापर्यंत दिवस चांगला चाललाय. सकाळचा मोसम आहे, 8:30 वाजल्यात. आता सकाळी मी जाऊन पहिलं मंदिरात भाई पाया बिया पडून आलो. माझ्या मागची जी 7:30 शनी पण होती अपेक्षी जे असेल ते सगळी पडू दे तळू दे म्हणले. आता बघू देव बी ऐकते का नाही. एवढे दिवस ऐकणं झालं. मागच्या शनिवारी ऐकलं नाही. मागच्या शनिवारी मामाचा माझा राडा झाला तिथं. आता तर चला बघू पुढं काय होतंय काय नाही. आता गाडी खाली करायला तर निघाला. गाडी वगैरे सकाळी धुवून वगैरे मस्त एकदम लिंबू बिंबू लावून 5 टिक्के लावून एकदम गाडी टकाटक करून चाललोय भावानो. आता बघू दिवस चांगला जावं, फक्त माझी हीच इच्छा आहे. फोन 7:30 अपेक्षी फक्त फोन करणे दिवसभरात मला, म्हणजे काम झालंच. नाही तर फोन आला तर झाली. आणि मेन लफडा हे झालं की आपल्याला ही गाडी खाली करून चॉकलेट भरायला जायचं होतं, पण त्याला काही दम पडेना झालं. म्हणून 2 गाड्या तिकडे पाठवून दिल्या. एक आमच्या बापू वस्तादची पाठवून दिलो, एक दीपक जाधवाची पाठवून दिलो, म्हणजे बालाजी मामाचं पोरगा आमच्या, त्याची मी पाठवून दिलो. तर चला बघू आता काय काय होते काय काय नाही. इंटरेस्टिंग चीज होणार आहे आज असं वाटायला लागले मला. शनिवार आहे ना म्हणून, कारण आज फुल ट्रॅफिक राहणार आहे. घोडबंदर रोड बंद आहे आणि भिवंडी चौकड जाम होणार आहे, फुल पेटी पॅक. तर मी काय आता मला इथं 500 रुपयाचं डिझेल टाकून निघणार आहोत. सोनाळ्याचाच माल आहे. लवकरात लवकर या इथल्या इथं आता ह्याला जातात लोक. आता कशाला जातात ते कमेंटमध्ये तुम्हीच म्हणा. तर निघालं तर आता बघा भावानो, आता काय करायचं आपल्याला. जर ट्रॅफिक जर जास्त राहिली तर आपण डायरेक्ट तिकडल्या तिकडे निघायचं आपल्याला घरला, आणि इकडे यायचंच नाही. आलो इकडं पार्टीच्या दारात. माल बघा आगाव धंदे कमी झालं नाही पाहिजे आपले. रुतबा कमी नाही झाला पाहिजे. गाड्या यायच्या आधी आपली गाडी इकडे लावून घ्यायचं. या धक्क्याला पहिलं खोलून घेतो मग दाखवतो. आता वाजल्यात 10-11 वाजत यायले. गाड्या अजून अर्धी सकाळी 8:30ला आलो. आताशी फक्त अर्धी गाडी. काल हे कट आहे बघा पंक्चरचं. ते झालं वसई रोडला. यायला पूर्ण इथून त्यांना काल निशाने मारले. इथून ते पूर्ण इथपर्यंत, म्हणजे अर्धा टायर पूर्ण गेटर मारलेला पूर्ण. यार वसईचा रोड एवढा बेकार आहे ना, त्याला कधी जाऊ वाटतच नाही मला त्या रोडला. ही गाडी घेऊन 2 महिने झाला असेल ही गाडी आणल्या. तवाच भाडं मारलेलं त्या वसई रोडचं. तवा बसलं याला का. त्याची गाडी लय भारी दिसते ना आमची. माल तवाच झाला असता खाली. मी न्यायचं आहे वरी डायरेक्ट तिथून पूर्ण शिड्या चढून या गोळ्याला तिथपर्यंत जाणार आहे माल. म्हणून टाईमपास व्हायला मला लागले यार आता सुसू जोरात. मी जातो वरी आता त्या कोपऱ्यात जायचं. तिथं दिसलं का त्या कोपऱ्यात जायचं मला. तिथं वरी माल बघायला चाललो का. सुसूला जायचं तर एक बहाणा आहे, तो माल बघायसाठी जायचं आपल्याला. चला जाऊ आता वरी जाऊ. आता 4 बंडल राहिल्यात. जाऊन वरी पेपर वगैरे घेतो. भाडं इथं घ्यायचं नाही, मग तिकडेच घ्यायचं आहे. बिल तर जायचं आपल्याला. गाडीचा फाळका लावा. आता हे 7:30 व्यंजन झाडू मारायला लई किती यायचं बघा. किती किती बी कानपत्री आपटला आतरून पण काय फायदा नाही. साईडला पूर्ण होता करूनच टाकते ते 7:30. आता याला आज करू का उद्या करू. आळशीपणा लई आहे आपल्या. उद्याच करतो. झाली आता आपली गाडी खाली. आपल्याला तर काय आता ऑर्डर नाही जायचं डायरेक्ट मनीसुरतला. जाम तर लागले इकडून. बघू आता पाईपलाईन भादोड या साईडनं जावं लागेल अंजूर फाटा मारून. तर मागं तिकडे रिवर्स घ्यायला जागा पूर्ण मागं रिवर्स जावं लागेल. तिथं जरा पूर्ण आपल्याला आहे ना गाडी घुमून यावं लागेल. याला वाटलं यार आज ऑर्डर बिर्डर येईल कुठली. आज 7:30 ऑर्डरच नाही. जाममुळं का चॉकलेटवाला थांबला असतो ना या टायमापर्यंत. त्याची बी वाट लागला असती आहे. तसं बी आपल्याला इथंच 11-12 वाजले असते. पण थोडी थांबला असतं आपल्यासाठी एवढा.
काय करते काय माहिती. एवढं वेळ कोण थांबत नाही आपल्यासाठी, पण आता जाव काय एक दिवसाची तर ही झाली. पण यार सकाळी डिझेल टाकायचं होतं मला, डिझेलवर पंपावर पूर्ण जाम होतं, सगळ्या पंपावर जाम होतं ते जायला, म्हणून म्हणलो आता येतानाच टाकावं. तर जायला बी चेक केलो तर आता मॅपवर चेक केल्यावर तर पूर्ण बायपासचं पिंपळासपर्यंत जाम आहे, बायपास टू पिंपळासपर्यंत. आता माझं म्हणणं आहे एकतर इथून जाऊ का तिकडूनच जातो बायपासवरनं, बायपासून राईट मारून पाईपलाईन चालू असली पाईपलाईननं जातो, नाही तर शांतीनगर मार्केटात तिकडूनच जावा, काय तर करावं. तर चला बघू आता काय होतंय काय नाही. इथपर्यंत आता गाडी खाली घेऊन निघालो. भूक लागले, एरियात आला अंजर पाट्याला, गाडी लावला तिकडं मोर्या मिसळपाशी आला. लई खुल्यापासून आज पहिल्यांदा खायला चालला मी, बघू कसं आहे काय नाही. बाय आपलं खाऊ मोर्या मिसळ, गाडी तिथं मस्त आहे भाऊ, मिसळ वगैरे मस्त क्वालिटी आहे एकदम, खायला भारी वाटलं. आता थोडं कधी कधी असं मी खुल्यापासून येणं कधी आलंच नाही इकडं, म्हणून मस्त होतं. पापड वगैरे घेतलो. आता जायचं आपल्याला, ट्रॅफिक लागतं म्हणून मी आधीच नाश्ता करून घेतलं, सगळं आईस्क्रीम पण घेतलो आहे. आता आमची गाडी जाऊ अंजूर फाटा रोडला आहे, जे अंतर आपलं इथपर्यंत त्याचं काय म्हणतात आता मनी सुरतच्या गेटपर्यंत. इथून एवढं रोड मोकळा आहे म्हणलं ना, तर पुढं पण मोकळा असं. बघू आता काय होते काय नाही, पुढं जाम मध्ये निघाल नाही निघाल. अंजूरपाड्याहून इथपर्यंत आलोय, फक्त थोडस बाकी होतं, थोडस काशी घातलं रे. चला रे तुमच्या माईला, जाऊ द्या रे, फक्त जरा बाकी आहे मला. 500 मीटरला लेप मारायचंय. असली साडसाती करू नका तुम्ही, काय यायला नेऊन ते हवालदार कोण ठेवलं यार, कुठल्या आणलाय हवालदार, यांना हाकला यार इथून. सोडलं 7:30 सोडलं. अरे रे रे काय झालं आणि परत काय थांबलंय, ह्याला मी नाही सोडणार. याच्या आईची येड वाकड. ए बाबा अरे इधर तो चल उधर तो चल, बिनी झावऱ्या आता मध्ये मध्ये चलते बघा. असं कच्ची गलीवणी जातो आम्ही कशी बी घुसतो गाडी, आम्ही लोकल वाले ना, लोकल ड्रायव्हर बिनी झावऱ्या ना. अशी आहे बघा कसं कशी. हवालदार तात्या बी एकदम टॉप काय, बाहेर नाही मध्ये ले मध्ये घे बिनी झावऱ्या. चिपकून काढायची गाडी, कशी काट मारली मिनी त्याला. आलो भाई एकदा फायनली, हे बघा चा म्हणा मनी सुरत मध्ये पोहोचलो आम्ही. आता चला भावानं आजचा ब्लॉग इथं समाप्त, भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. मला एडिटिंग बाकी आहे यार, 2 दिवस माझे हे बाकी आहे ब्लॉगचे एडिटिंग, करून घेतो आणि भेटतो बोलतो तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.